दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव काय तुमचं? मारुती बनसी दिघे. बरं, कोणतं गाव आहे? हे शिरोलीतर्फे कुकडनेर. कुकडनेर. अच्छा. जुन्नर तालुक्याच्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत आता सध्या. ती काय वाटतं की देवराम लांडे यांचं काम कसं आहे आणि त्यांच्या सुनबाई देखील आता इच्छुक आहेत, तर इतर महिला असून इच्छुक असतील, बरोबर. काय वाटते की आपल्या भागामध्ये कसा आहे पसंतीचा चेहरा म्हणून तुम्ही काय सांगाल? आता तसं जर विचार जर केला तर जिल्हा परिषदेला देवराम लांडे साहेब होते. बरं. हां. त्यांनी भरपूर ह्या भागाचा विकास केलेला आहे तसं म्हणायला गेलं तर. का रस्ते असो किंवा पिकअप शेड असतील, का वैयक्तिक लाभ म्हणलं तर ताडपत्री असेल, बरं. किंवा असे जे छोटे मोठे जे आहेत तर त्यांनी ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचवलेत आणि सर्वांच्या सुखदुःखात येणारा तो माणूस आहे. बरं. वास्तविक कोणती अडचण असो, उद्या साहजिकली एखाद्याचा बर्थडेचा कार्यक्रम असो किंवा एखादा दुःखाचा समजा मैतीचा कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमामध्ये ते आवर्जून उपस्थित राहतात. आणि सर्व आदिवासी समाजाचं तर त्यांना पाठिंबाच आहे. आणि बऱ्याचशा असं लोकांचं म्हणणं आहे का हे घराणेशाही आहे, पण घराणेशाही नसून एक नवीन जो उमेदवार आहे व त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा जेणेकरून तो पुढे काहीतरी करू शकतो. तसे मला एक सांगितलं की देवराम लांडे यांचं काम ह्या भागामध्ये चांगल्या प्रमाणात आहे, इतर पुढारी मग येत नाहीत का? काय तुम्हाला काय वाटतं? नाही, बाकीचं कसं आता देवराम लांडे साहेबांचं कसं आहे का हर कोणतंही काम असो ते येणार म्हणजे येणार. छोट्यातला छोटा कार्यक्रम जरी असेल तर ते येतात. गावामध्ये कोणताही कार्यक्रम असो, गावात नाही अवघ्या एखाद्या वाडी वस्तीवर किंवा एखादा वैयक्तिक जरी कार्यक्रम असला तर ते तिथं आवर्जून उपस्थित राहतात. आणि तसं दुसऱ्यांना तसं कसं येते नाही कोणी तसं. आणि साहजिकली आपल्या आदिवासी भागामध्ये ना एखादी गोष्ट जर घडली तर तिथे लवकरात लवकर पोहोचणारा माणूस म्हटलं तर देवराम लांडे. अच्छा, म्हणजे कोणती संकटकालीन जरी परिस्थिती घडली तरी तिथं ते येतात. हो, येतात. मला एक सांगा, आता त्यांचे सून माई लांडे आहेत, ते त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून कामकाज करेल की काय? कसं काय? नक्कीच. कारण कसा एज्युकेटेड माणूस आहे, शिकल्या सवरलेला माणूस आहे ते. आणि महत्वाची गोष्ट कसं बाहेर समाजामध्ये फिरले आहेत पण त्या, आणि साहेबांचं काम त्यांनी जवळून पाहिले. लोक कसे आहेत काय आहेत त्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात, त्याच्यामुळे ते काम करणार साहजिकली. बरं, आता मला एक सांगा, तुमच्याकडं देवराम लांडेंचा नंबर आहे? फोन लावा एकदा आणि विचारा की कसे आहेत काय आहेत. आम्हाला कामाचा माणूस तुम्ही सांगताय ना. हो, आपण बोलूयात आता थेट, म्हणजे प्रत्येक कसं काय, त्यांचा स्वभाव कसा आहे काय. आता तुम्ही सांगितलं मला बऱ्यापैकी कामाचा माणूस आहे काय. आता आपण करतोय चर्चा म्हणून की फोन उचलतात का वेळेला? आता तुम्ही सांगितलं त्यामुळे नाही. साहेब जर म्हणजे काम मीटिंग मध्ये वगैरे कुठं जर नसतील, कार्यक्रमात नसतील तर 100% फोन उचलणार. अच्छा, स्पीकरवरती? हा, टाकतो मी स्पीकरवरतीच टाकतो. हा, नमस्कार. एक जुन्नरवरून चॅनल आले आपल्या तिथे आले, ते शिरोलीवरून बोलतोय, मारुती दिघे. तर ते मला बोलत होते माहिती आहे विचारत होते कसं काय नाही का. तर त्यांना म्हटलं का देवराम साहेबांच्या नंतर त्यांचंच आहे नाही का सगळं काही. तर ते म्हणले तुमच्याकडे नंबर आहे का? म्हटलं ठीक आहे, माझ्याकडे नंबर आहे, मी फोन लावून देतो नाही का. ते म्हणले तुमचा फोन उचलतात का, त्यासाठी मी एक फोन केलता तुम्हाला. ऐकलं, ते कुठं पण असो कोणत्याही आदिवासी माणसाचा फोन उचलणार म्हणजे उचलणार, त्यात काय बदलच नाही. मी एवढं पण त्यांना बोललो होतं जर साहेब मीटिंग मध्ये असतील तरच फक्त चुकून फोन नाही उचलणार, पण उचललाच पहिलाच फोन. नाही, एक युट्यूब चॅनल वाले आहेत, तर ते सर्वे करत होते. सतीश शिंदे म्हणून आहेत. तर ते विचारत होते ह्या भागामध्ये सध्या आता माईताई लांडे आहेत आपल्या, त्यानंतर सुनीताताई बोराडे पण आहेत, तर तुमचा कौल कोणाकडे असेल ना. मग आता आपल्या ताई आहेत त्यांच्याकडेच आहे, दुसरं कोणाकडे जाणार आहे ना शेवट. मग धन्यवाद. चालतंय, धन्यवाद. हा, खरं आहे. मला एक सांगा आता दादा, थेट तुम्ही फोन लावला आणि संवाद देखील साधलाय. एक सांगा, आता ह्या भागामधील सामाजिक राजकीय परिस्थिती, आता कसं झालं राजकारण हे फार रस्त्यातळाला पोहोचले, काय तुम्ही सल्ला द्याल की वैयक्तिक देखील राजकारण प्रत्येक गोष्टीमध्ये होत आहे, काय सांगाल ह्या लोकांना? मला एकच सांगायचंय फक्त सर्वसामान्य जनतेचा विकास झाला पाहिजे. भले तो कोणत्याही प्रकारचा असो, रस्ते असो, पाणी असो किंवा गावातली लाईट असो, जो काही उमेदवार असेल त्यांनी सर्वांना प्रत्येक गाव पातळीवरती जाऊन त्या गावाचा विकास होतो का नाही हे प्रत्यक्ष पाहिलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. येस, हा आणि हा विकास होईलच या आशेवरती आपण देखील राहूयात.
हा बरोबर. आपल्या भागातील समस्या ह्या लोकांनी सोडवाव्यात अशीच एक अपेक्षा करूयात. आणि मला सविस्तर अशी मुलाखत दिल्याबद्दल आपले धन्यवाद दादा. थँक्यू. सध्या आपण उभे आहोत शिवली गावामध्ये आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचा कल जाणून घेण्यासाठी आपण या गावामध्ये आलेलो आहोत. माझ्या समिती हे दादा आहे. दादा नाव काय तुमचं? संजय कळवडे. बरं, गाव कोणतं? शिवली. काय करता तुम्ही सध्या? शेती करतोय. बरं, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता पुण्यामध्ये आहेत आणि देवराम लांडे यांचे सून माई लांडे इच्छुक आहे. अजून इतर महिला उभ्या असतील. काय वाटतं एकंदरीत पसंतीचा चेहरा कोण द्याल तुम्ही? माहीत आहे लांडे. बरं, का बरं काय? त्यांचं शिक्षण क्वालिफाय झालेले आणि आमचे आधारस्तंभ म्हणून म्हणजे आधार कार्ड म्हणून आम्ही देवराम लांड्यांना हे करतो. अच्छा, आता मला एक सांग, पसंतीचा चेहरा म्हणून आम्ही माहीत आहे लांडे यांना पसंतीचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहताय. एकंदरीत जर पाहिलं तर आता समोरून एक तगडं आव्हान देखील असू शकतं असं वाटतंय की मी आता जेव्हा आमदारकीची निवडणूक होती हम्म. तेव्हा पण आमच्या शिवली गावामधून सगळ्यात जास्त मतदान म्हणलं तर तसं 95% देवराम शेठ लांडे यांनाच मतदान झालं होतं आदिवासी भागातलं. आदिवासी भागामध्ये. तर काय वाटतं एकंदरीत त्यांच्या कामाची पद्धत काय असते वाटते? काय काय सांगाल? कोणतीही घटना घडली आदिवासी भागातली हम्म. तिथे धावून जातात. कुठे आपले बनकर फाट्यावर कोणाचे पैसे राहिले हम्म. तर ते धावून जातात तिथे. कोणत्या आता मुलाचं म्हणजे ॲक्सिडेंट झालं म्हणजे आदिवासी भागामधले ते लगेच धावून जातात. ते हे झालं बातमी कळल्यानंतर लगेच ते धावून जातात तिथे. बरं, सामाजिक कार्याचं झालं, परंतु आता महिला आरक्षण आल्यामुळं त्यांच्या सून इच्छुक आहे. काय वाटतं एकंदरीत? आता ते माहीत यायचं कसं पसंती आम्हाला हम्म. म्हणजे त्यांचं क्वालिफिकेशन झालेले जास्त म्हणजे शिक्षण जास्त झालेले आणि आम्ही आधार कार्ड म्हणून देवराम लांडेकर पाहतो. बरं, त्याच्यामुळे माहीत यायलाच आम्ही इच्छुक म्हणून. जसं देवराम लांडे हे आधार कार्ड आहे असं तुम्ही म्हणताय, परंतु त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या सूनबाई काम करेल की काय वाटतं मग? हो, नक्कीच करेल. एकंदरीत आता जर पाहिलं तर आता ह्या निवडणुकीमध्ये आपल्या गावचा म्हणा किंवा तुमचं वैयक्तिक आणि इतर तरुणांचं काय आपल्या भागातून कसं काय ठरलं आहे काय? मी गावचा पेसा सदस्य आहे. बरं, हे पेसा सदस्य या नात्याने गावचं मतदान चांगलं राहील. अच्छा, गावच्या पूर्ण तुम्ही ग्वाही दिलेली आहे. हम्म. धन्यवाद दादा. यानंतर माझ्या समेत अजून काही तरुण. दादा नाव काय तुझं? राहुल आडर. गाव तुझं शिवडी. काय आता काय करतोय सध्या तू? शेती. बरं, मला एक सांगा, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुढ्यात आहेत. देवराम लांडे यांचे सून उभे आहे माहीत आहे लांडे. काय वाटते कोण पसंतीचा चेहरा दिला पाहिजे एक उच्च शिक्षित म्हणून? काय वाटतं? माहीत आहे लांडे. काय करता दादा तुमचं नाव काय? आता माझे वडील शेती करतात घरी जसं म्हटलं. तू काय करतो? मी आता कॉलेज शिकतो इथं. कॉलेज. बरं, आता एक तू कॉलेजला असल्यामुळं तुला आता एक प्रश्न विचारायचा आहे की आता निवडणुकीचा आता अधिकार तुला आहे, मतदानाचा अधिकार आहे. काय वाटतं आता एकंदरीत जर पाहिलं तर निवडणूक आता पुण्यामध्ये आहे आणि एक नवीन चेहरा द्यायचा की माहीताई लांडेंना हे करणार आहे की अजून कोणाला? काय वाटतं तुला? नाही, मायाताई लांडे यांना आमच्याकडून मतदान 100% होणार आहे. आमच्या गावाकडनं पण 100% होणार आहे. तर लांडे साहेबांना पूर्णपणे ठामपणे सांगू शकतो मायाताई लांडे यांनाच मतदान करणार. पाठिंबा देणार आहे. हो. परत ते समजा यांना इथं बघितलेलं किती वेळा आलो इथं, किती वेळा बघितलं लांडे साहेबांना पण इथं किती वेळा भेट झाली आमची. तर त्यांना 100% मतदान आमच्याकडून होईल. आपली पसंती कोणाला हो. असेल? माया लांडेच आहे ना.